स्टुडंट, आपण जो चॅप्टर स्टार्ट केलेला आहे 5th, तर त्याच्यामध्ये सॉर्टिंग मटेरियल्स इनटू ग्रुप्स. तर याच्यामध्ये आपण कॉमन प्रॉपर्टीज युज्ड फॉर ग्रुपिंग ऑफ मटेरियल हे लर्न करतोय. आणि याच्यामध्ये लास्ट 1-2 व्हिडिओज मध्ये आपण 1 बाय 1 एक पार्ट बघतोय. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण फिजिकल स्टेट बघितल्या होत्या की फिजिकल स्टेट आता मॅटर हे जे आहे किंवा कुठलेही मटेरियल हे जे आहे विच ऑक्युपाय स्पेस or which has mass or occupies space is called matter हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये लर्न केलं होतं. अँड मॅटरच्या ज्या डिफरंट स्टेट्स आहेत ह्या सुद्धा आपण थोडक्यात सांगितल्या होत्या की देअर आर 3 डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. फर्स्ट इज द सॉलिड, सेकंड इज द लिक्विड अँड थर्ड इज द गॅस. अशा 3 स्टेट आपण फक्त सांगितल्या होत्या, परंतु याची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे थोडं डीप मध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला आज बघायची. सो फर्स्ट बघूयात आपण फिजिकल स्टेटच्या ज्या 3 स्टेट्स आहेत तर त्याच्यामधली फर्स्ट स्टेट जी आहे तर ती सॉलिड. सॉलिडला म्हटलं जाते मराठीमध्ये स्थायू. आता हे जे स्थायू रूप आहे मॅटरचं किंवा कुठल्याही पदार्थाची जी स्थायू अवस्था आहे तर ती कशा प्रकारे असते, तर त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स कशा प्रकारे असतात. कारण आपण सांगितलं की प्रत्येक जे मॅटर आहे हे एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल्स पासून तयार झालेलं असते आणि ते स्मॉलेस्ट पार्टिकल्स म्हणजेच काय आहेत मॉलिक्युल्स. म्हणजेच मॉलिक्युल्स पासून तयार झालेलं असते आणि या मॉलिक्युल्सची स्टेट त्या जो पण काही मॅटर आहे तर त्याच्यामध्ये या मॉलिक्युल्सची स्टेट ज्या प्रकारे असते तर त्याच प्रकारे त्याच्या स्टेट्स पडतात. सो बघूयात आपण सॉलिड. सॉलिड इज द स्टेट ऑफ मॅटर इन विच द मॉलिक्युल्स आर व्हेरी क्लोजली पॅक्ड टुगेदर. आता सॉलिड ही जी स्टेट आहे किंवा स्थायू ही जी अवस्था आहे तर हे घन स्वरूप असते. स्थायू स्वरूप म्हणजेच घन स्वरूप. आता हे घन स्वरूप म्हणजेच याच्यामधले जे मॉलिक्युल्स असतात तर हे मॉलिक्युल्स एकमेकांशी अगदी पॅक असतात, पॅक टुगेदर, एकमेकांशी अगदी पॅक असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलंही डिस्टन्स नसतं तर एकमेकांच्या खूप अगदी क्लोजली पॅक असतात, खूप जवळजवळ आणि एकदम गच्च असे घट्ट बांधलेले असतात एकमेकांसोबत. तर त्याच्यामुळे ही जी अवस्था आहे हिला काय म्हटलं जाते स्थायू स्वरूप किंवा सॉलिड. मग याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघायचं असेल तर आपण वॉटर जर एक्झाम्पल घेतलं तर वॉटरचं जे स्थायू स्वरूप आहे किंवा जे सॉलिड स्वरूप आहे तर त्याला आपण म्हणणार आईस. आईस क्यूब्स आपण बघतो की ते एकदम घट्ट असतात. आता वास्तविक बघता आपण वॉटरच फ्रीजरमध्ये ठेवतो आणि त्या वॉटरचं नंतर कन्व्हर्शन होऊन त्याच्यापासून काय होतात सॉलिड स्वरूपातले जे पण काही बर्फ आहे किंवा आईस जे आहे तर आईस क्यूब्स तयार होतात. मग हे जे आईस क्यूब्स आहेत तर त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांशी घट्ट बांधलेले असतात, एकमेकांशी गच्च असतात आणि म्हणून मग त्याला ते सॉलिड स्वरूप येतात. म्हणजेच हे झालं एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड. अजून एक्झाम्पल्स देतील आपल्याला याच्यामध्ये रॉक्स, त्याच्यानंतर रबर, वूड, जे पण काही स्थायू म्हणजे घन स्वरूपातील जे पण काही मॅटर असेल तर ते आपण याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल देऊ शकतो की त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत ते दे आर क्लोजली पॅक्ड टुगेदर, एकमेकांशी ते घट्ट असे बांधलेले असतात. त्याच्यानंतरची सेकंड स्टेट जर बघितली आपण तर लिक्विड. आता लिक्विड मध्ये बघा, liquid is the state of matter in which the molecules are rather loosely held as compared to a solid but are tighter as compared to a gas. आता हे जे हे जे लिक्विड आहे तर लिक्विड मधले जे मॉलिक्युल्स आहेत तर हे लूज असतात. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये सॉलिडच्या ऍज कम्पेअर टू अ सॉलिड. म्हणजे सॉलिडशी जर त्याचं कंपॅरिझन केलं तर याच्यामधले जे मॉलिक्युल्स असतात तर सॉलिड मधल्या मॉलिक्युल्स पेक्षा ही जी स्टेट आहे लिक्विड तर याच्यामधले जे मॉलिक्युल्स ऑफ मॅटर आहेत तर हे लूज असतात. म्हणजे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे तर ते थोडंसं जास्त असतं ऍज कम्पेअर टू अ सॉलिड. सॉलिड मधल्या मॉलिक्युल्स पेक्षा याच्यामधले लिक्विड मधले जे मॉलिक्युल्स असतात तर त्यांच्यामधलं डिस्टन्स जास्त असतं. ते एकमेकांशी एवढे गच्च बांधलेले नसतात किंवा एवढे गच्च एकमेकांमध्ये ते पॅक नसतात तर ते लूजली पॅक्ड असतात, थोडेसे लूज असतात. परंतु जर त्याचं कंपॅरिझन आपण गॅसियस सोबत केलं ऍज कम्पेअर टू अ गॅसियस दे आर क्लोजली पॅक्ड टुगेदर. जर आपण गॅस सोबत त्याचं जर कंपॅरिझन केलं तर त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत तर दे आर टायटर दॅट गॅस मॉलिक्युल्स. गॅस मधल्या मॉलिक्युल्स पेक्षा ते एकमेकांशी
टाईट असतात किंवा टायटर असतात, गच्च घट्ट बांधलेले असतात ऍज कम्पेअर टू अ गॅस. अँड ऍज कम्पेअर टू अ सॉलिड दे आर लूजली टू इच अदर. एकमेकांसोबत ते त्यांचा जो बंध असतो तर तो थोडासा लूज असतो. मग हे झाली लिक्विड स्टेट. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल देता येईल आपल्याला वॉटर किंवा मिल्क किंवा ऑइल, जे पण काही पातळ असतात, ज्यांना शेप नसतो, कुठल्याही भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्याला आपोआप त्या भांड्याचा शेप येतो, असे जे लिक्विड असतात तर याच्यामधले जे मॉलिक्युल्स असतात दे आर लूजली अहेड टू ऍज कम्पेअर टू अ सॉलिड अँड टायटर दॅन गॅस मॉलिक्युल्स पेक्षा ते टायटर असतात आणि सॉलिड मॉलिक्युल्स पेक्षा ते थोडेसे लूज असतात. मग हे झालं लिक्विड स्टेटचं. त्याच्यानंतरची थर्ड स्टेट आहे गॅसेस. आता गॅसेस ही जी स्टेट आहे, सो बघा, द गॅसेस इज द स्टेट ऑफ मॅटर इन विच द मॉलिक्युल्स आर प्लेस्ड व्हेरी फार अपार्ट फ्रॉम इच अदर. आता याच्यामधले जे मॉलिक्युल्स असतात तर ते खूप दूर असतात एकमेकांपासून. म्हणूनच बघा, जेव्हा आपण हवा बघतो तर हवेमध्ये धुळीचे कण दिसतात आपल्याला, तर कुठलाही कण एकमेकांशी क्लोजली रिलेटेड दिसत नाही आपल्याला किंवा क्लोजली घट्ट बांधलेला दिसत नाही. तर दे आर डिफरंट टू इच अदर अँड अ फार टू इच अदर. एकमेकांपासून ते खूप दूर अंतरावर असतात, त्यांच्यामध्ये डिस्टन्स असतं, कुठल्याही बंधनाने ते एकमेकांशी घट्ट बांधलेले नसतात. तर ते एकमेकांपासून दूर असल्यामुळे यांचे जे मॉलिक्युल्स आहेत तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बंध नसतो. आणि म्हणूनच मग हे जे गॅसियस स्टेट आहे तर याच्यामधले मॉलिक्युल्स आर फार टू इच अदर, एकमेकांपासून दूर असतात. मग असे जे मॉलिक्युल्स असतात तर त्या मॉलिक्युल्सची जी स्टेट आहे किंवा त्या मॅटरची जी स्टेट आहे तर त्या स्टेटला म्हटलं जाते गॅसेस. मग याच्यासाठी फॉर एक्झाम्पल देता येईल आपल्याला ऑल टाइप्स ऑफ गॅसेस. जे पण काही ऑल गॅसेस असतात तर ते जसे की आता ऑक्सिजन झालं, कार्बन डायऑक्साईड झालं, नायट्रोजन झालं अँड वॉटर वेपर म्हणजे स्टीम. वॉटर वेपर जर आपण बघितली तर ते निघाल्याच्या नंतर त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांपासून दूर असतात. मग अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल्स देऊन ह्या ज्या फिजिकल स्टेट ऑफ मॅटर आहे हे लर्न करता येईल की कशा प्रकारे ह्या स्टेट असतात आणि कशा प्रकारे त्याच्यामधल्या मॉलिक्युल्सची कंडिशन असते. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.